नमस्कार मंडळी, सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण खूपच सोपी, झटपट आणि चमचमीत अशी अंडा ब्रेड रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया। साहित्य आपण काय काय घेतले ते पाहूया। इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत, मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे अर्धा कापून, अर्धा टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आपल्याला आता एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण अंडी फोडून घेणार आहोत। आपण यामध्ये आता कांदा जो चिरून घेतलाय तो टाकून घेऊया, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि थोडीशी कोथिंबीर। सर्व साहित्य जे आहे ते आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे, त्याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकताय आणि लहान मुलं तर अगदी आवडीने सुद्धा हा नाश्ता खातील। आता बघा, आपल्याला ब्रेडचं स्लाइस घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण डिप करायचं आहे। उलट्या साइडने सुद्धा आपण डिप करून घेऊया। पॅन वरती आपण तेल टाकून घेऊया। पॅन वरती आता आपण आपला ब्रेड जो आहे तो ठेवून घेऊया आणि यावरती आपण कांदा, आपला टोमॅटो, मिरची जो आहे तो आपण टाकून घेऊया। आता आपल्याला एक साइड जी आहे ती एकदम अशी क्रिस्पी आपल्याला करून घ्यायची आहे। एक साइड बघा झालेली आहे, आता आपण हे पलटी करून घेऊया। बघा, छान अशी एक बाजूने झालेली आहे, दुसरी साइड सुद्धा आपण छान अशी खरपूस भाजून घेऊया। दुसरी साइड सुद्धा झालेली आहे, आपण पलटी करूया। बघा, छान किती याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची एकदम मस्त दिसत आहे। आता आपण हे काढून घेऊया। आणखीन 2 मी तुम्हाला करून दाखवतो। ठेवून घेऊया याच्यामध्ये, दुसरा सुद्धा ठेवूया आणि बघा आपला कांदा, टोमॅटो, मिरची जी आहे ती यावरती अशी पसरून घेऊया। एक साइड बघा झालेली आहे, आपण ही पलटी करून घेऊया। बघा, आता दुसरी साइड सुद्धा झालेली आहे, आपण पलटी करून घेऊया। बघा किती छान असा कांदा, टोमॅटो, मिरची त्याच्यावरती दिसत आहे। लहान मुलांसाठी एकदम उत्तम असा हा नाश्ता आहे, झटपट आणि तयार होतो। तर मंडळी, अशी ही झटपट मस्त चमचमीत अंडा ब्रेड तयार आहे। तुम्ही एकदा करून बघा आणि कशी झाली ते नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुनीताज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीत, तोपर्यंत नमस्कार।